या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडमध्ये पुन्हा खळबळ। बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत। विलास घुले यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले। या हत्या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव आल्यानं खळबळ उडाली आहे। सातत्यानं घुले कुटुंबियावर बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर आरोप केले जात आहेत। खऱ्या सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे। आरोपी ज्यावेळी विलास घुले याला मारहाण करत होते त्यावेळी ते सौरभ बजरंग सोनवणे यांचं नाव घेत होते। विलास घुलेच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले, पण पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही। सौरभ बजरंग सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख तक्रारीत केला। या प्रकरणात सौरभ सोनवणेची चौकशी देखील करण्यात आली। एसआयटी कडून ही चौकशी करण्यात आली। विलास घुले हत्या प्रकरणाला 2 आठवडे उलटलेत, मात्र अद्याप अपेक्षित कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। विलास घुले यांना आणि कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी केजमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला। खासदार पुत्राला अटक करा, विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा या मागणीसाठी केज शहरात मोर्चा काढण्यात आला। पुरवणी जबाबात नाव दिलं असून खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करा या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। खासदार पुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आरोपींना खासदारांकडून पाठीशी घातलं जात आहे असा आरोप रमेश घुलेंनी केला। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठीच ते मुख्यमंत्र्यांना भेटले होते असेही आरोप मोर्चेकऱ्यांनी केले। या प्रकरणात ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेत आहेत। विलास घुलेच्या हत्येनंतर न्यायासाठी कुटुंबीय थेट केज पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसले होते। या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसमवेत फोनवरून संवाद साधला, त्यानंतर त्यांनी तब्बल 11 तासांनी आंदोलन संपवलं आणि विलास घुलेवर अंत्यसंस्कार केले।